घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा पुडावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी, पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. सुखानंदकारी निवारी भयाते, जनी भक्ती भावे भजावे तयाते, विवेके त्यजावा अनाचार हेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जयाचे नामे महादोष जाती, जयाचे नामे गती पाविजेती, जयाचे नामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही, महाघोर संसार शत्रू जिणावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. समर्थांनी त्यांचं आराध्य दैवत प्रभू रामचंद्र यांचं वर्णन केलेलं आहे की हा राम लावण्य रूप असा आहे, महाधीर गंभीर असा आहे, पूर्ण प्रतापी आहे आणि मुख्य म्हणजे संकटाच्या वेळेला सेवकाचा सांभाळ करणारा आहे. असा राम प्रभात समयी आपल्या चिंतनामध्ये असावा असं समर्थ म्हणतात. विठोने शिरी वाहिला देवराणा, तया अंतरी ध्यासरे त्यासी नेणा, निवाला स्वये तापसी चंद्रमौळी, जीवा सोडवी राम हा अंतकाळी. समर्थांची जी भक्ती होती ती भक्ती रामालाच एक पाहणारी अशी भक्ती होती. पांडुरंगानी विठ्ठलानी शिरावर ज्याला वाहिलं असा हा राम आहे. तापसी चंद्रमौळी, जेव्हा अंगाची लाही लाही होत होती विषप्राशन केल्यामुळं, तेव्हा रामनामानीच त्यांचा दाह शमला. भजा राम विश्राम योगेश्वरांचा, जपू नेमिला नेम गौरी हराचा, स्वये निववी तापसी चंद्रमौळी, तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. कीर्तन भक्ती सत क्रिया राखून कशी करावी याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. अति लीनता सर्व भावे स्वभावे, जना सज्जना लागी संतोष व्हावे, देहे कारणे सर्व लावीत जावे, सगुणी अति आदरेसी भजावे. हरी कीर्तने प्रीती रामी धरावी, देहे बुद्धी निरूपणी विसरावी, परद्रव्य आणिक कांता परावी, यदर्थी मना सांडी जीवी करावी. परी स्नान संध्या करी एक निष्ठा, विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा, दया सर्व भूती जया मानवाला, सदा प्रेमळू भक्ती भावे निवाला. शब्द देखील कसे आहे. कीर्तन करत असताना वाद निर्माण होऊ नये असं समर्थ म्हणतात. तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहंभाव याते जिणावे, अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी.
जनी सांगता ऐकता जन्म गेला, परी वाद वेवाद तैसा चिठेला, उठे संशयो वाद हा दंभधारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. काही पौराणिक दाखले देखील, जसे ज्ञानेश्वर महाराजांनी कीर्तन भक्तीच्या वेळेला काही पौराणिक गोष्टी सांगितल्या, तशा समर्थांनी सांगितलेल्या आहेत असं दिसतं. बहुश्रापिता कष्टला अंबऋषी, तयाचे स्वये श्रीहरी जन्मसोशी, दिला क्षीर सिंधू तया उपमानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. उपमन्यूची गोष्ट जी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली, सांगितली, तीच समर्थ सांगताहेत. धुरू लेकरू बापुडे दैन्यवाणे, कृपा भाकिता दिधली भेटी जेणे, चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी. ध्रुव बाळाची गोष्ट. नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी, गजेंद्र महासंकटी वास पाहे, तया कारणे श्रीहरी धावत आहे. उडी घातली जाहला जीवदानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. विधी कारणे जाहला मत्स्य वेगी, धरी कूर्म रूपे धरा पृष्ठभागी, जना रक्षणा कारणे नीच योनी. भगवान विष्णूंनी घेतलेले जे सर्व अवतार आहेत त्याच्याबद्दल समर्थ सांगतात. नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी, मत्स्यावतार, कूर्मावतार, महाभक्त प्रल्हाद हा कष्ट विला, म्हणोनी तया कारणे सिंह झाला. नये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. हिरण्यकश्यपूचा अवतार. कृपा भाकिता जाहला वज्र पाणी, तया कारणे वामनु चक्रपाणी. आता आपण बली प्रतिपदा साजरी करूच. आत्मोद्धारा करता दान, साधना, पुण्य करणाऱ्या बलीच्या पुण्यामुळे, बळीराजाच्या पुण्यामुळे इंद्राला देखील भीती वाटायला लागली की हा इंद्रपद घेतो की काय. तेव्हा भगवान विष्णूंनी वामन अवतारी बळीच्या दरबारामध्ये भिक्षा मागितली. तीन पावलं मागेल, तीन पावलं राहतील अशी जागा मागितली. तेव्हा बळीने प्रथम आपलं राज्य, पृथ्वीचं राज्य वामनाला देऊन केलं. पण एक पाऊल टाकल्याबरोबरच सर्व पृथ्वी व्यापून टाकली. साधना करत असल्यामुळं महत् पुण्याने प्राप्त झालेलं चिदाकाश, आकाश बळीने वामनाला देऊन टाकलं. तर वामनाने तिथेही एक पाय ठेवला आणि सर्व आकाश व्यापून टाकले. चिदाकाश देखील व्यापून टाकल्यानंतर राहतो तो खरा मीपणाचा भाव. बळीने आपलं मस्तक वामनाच्या समोर ठेवलं आणि मस्तकावर पाय देऊन वामनाने बळीला पाताळामध्ये लोटून दिलं. आणि स्वतः बळीला पाताळाचं राज्य देऊन बळीच्या राज्याचा द्वारपाल होऊन राहिला. कृपा भाकिता जाहला वज्रपाणी,
तया कारणे वामनू चक्र पाणी, द्विजा कारणे भार्गव चाप पाणी. परशुराम नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी, अहिल्ये सती लागी आरण्य पंथे, कुढावा पुढे देव बंदी तयाते, बळे सोडिता घाव घाली निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. रामचंद्रांचा अवतार, रामचंद्रांचा जो अवतार झाला तो अवतार कोणाकरता झाला? एक तर बंदिवासामध्ये असलेल्या देवांना सोडवण्याकरता झाला, अहिल्येचा उद्धार करण्यासाठी म्हणून झाला. गौतमी ऋषींनी अहिल्येला शाप दिलेला होता, त्या शापाप्रमाणे ती शिळा होऊन पडली. अहिल्या शिळेचा उद्धार करण्यासाठी म्हणून रामचंद्रांना येणं भाग होतं, कारण तिने उशाप मागून घेतला. तेव्हा गौतमी ऋषी म्हणाले की जेव्हा रामचंद्रांचा पदस्पर्श तुला होईल, पदधुली लागेल, तेव्हा तू पुन्हा देहामध्ये येशील. एक सुंदर गोष्ट रामायणामध्ये आहे की ही हकीकत लव आणि कुशांना वाल्मिकी सांगत होते की अशा पद्धतीने रामचंद्रांचा महिमा अत्यंत अगाध असा आहे. तेव्हा लवकुश असं म्हणाले की याच्यात रामचंद्रांचा महिमा कुठं दिसत नाही. रामचंद्रांचा पाय लागून अहिल्याशिला उद्धरून गेली, पण ती गौतमींच्या उशापामुळं उद्धरून गेली. गौतमी असं म्हणाले आणि तसं चरित्र रामचंद्रांना करायला लागलं. जर गौतमी असं म्हटले नसते तर कदाचित तसं झालंही नसतं, असा प्रतिवाद लवकुशांनी वाल्मिकींशी केला. हे संतांच्या वचनाचं महात्म्य राखण्यासाठी म्हणून झालं असं लवकुश म्हणाले. म्हणजे बुद्धी कशा तऱ्हेने काम करते ते पहा. तसंच बंदी असलेले जे देव होते, विनोबा असं म्हणतात की अशा प्रकारचा प्रतिवाद लवकुशांनी केला असला तरी देखील त्याप्रमाणे चरित्र करणारे भगवंत हे देखील आले आणि त्यांनी अहिल्याशिलेचा उद्धार केला. आपलं काम एवढंच राहतं की आपण अहिल्याशिला होऊन पडावं. रामचंद्रांचे पाय लागण्याच्या आधी कित्येकांचे पाय त्या शिलेला लागले असते. तसंच रामचंद्रांचे पाय देखील कित्येक शिलांना लागले असते, पण अहिल्याशिला उद्धरली. राम अहिल्या न्यायाने आपण भगवंतांच्या प्रांगणामध्ये शिला होऊन पडावं एवढं मी घेतो, असं विनोबा म्हणतात. तये द्रौपदी कारणे लाग वेगे त्वरे धावतू सर्व सांडूनी मागे. भगवान गोपाल कृष्णांचं चरित्र. कली लागी झाला असे बौद्ध मौनी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. अनाथा दिना कारणे जन्मत आहे, कलंकी पुढे देव होणार आहे. जया वर्णिता सीणली वेदवाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. कीर्तनाच्या बाबतीत मनोबोधामध्ये समर्थांनी जे लिहिलेलं आहे, चरित्र वर्णन केलेली आहेत, कसं कीर्तन करावं ते सांगितलेलं आहे, कीर्तनाचं फलित सांगितलेलं आहे.
मना वासना वासुदेवी वसोदे, मना कामना कामसंगी नसोदे, मना कल्पना वाऊगी तेन कीजे, मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे, भजाया जनी पाहता राम एकू, करी बाण एकू मुखी शब्द एकू. तुमचंही तसं व्हावं. क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू. तुमच्याही क्रिया तशाच सर्व लोकांच्या कल्याणाच्या अशा असाव्यात. धरा जानकी नायकाचा विवेकू. कीर्तन करत असताना जानकी नायकाचा विवेक तुम्ही सांभाळा, तुम्ही अंतःकरणामध्ये धरा, असं समर्थ म्हणतात. जे काही कराल तर ते रामचंद्रांच्या आत्मविश्वासाने करा. तसा एकच बाण, दुसरा बाण नाही, एकच शब्द. पुन्हा शब्द देण्याचं कारण नाही, वारंवार शब्दा घेण्याचं कारण नाही. मी असा एक विनोद वाचलेला होता, व्यंगचित्र पाहिलेलं होतं. त्याच्यात असं म्हणाले, असं हे केलेलं होतं की ती हुंदके देऊन रडत होती. तो रडू नको, ती रडू नको, तर काय करू? तू दिलेलं वचन मोडलंस. तो हात तिच्या, मग अजून एक देतो. असं कामाचं नाही. जगी धन्य तो राम सुखे निवाला, कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. देहे भावना राम बोधे उडाली, मनोवासना रामरूपी उडाली. असं व्हायला हवं. याकरता कीर्तन भक्ती आहे. समर्थांचं जे जीवन होतं ते जीवन प्रबोधनकारी असं जीवन होतं. समर्थांचं जीवन आणि बाकीच्या संतांचं जीवन याच्यामध्ये समर्थांचं जीवन हे वेगळं उठून दिसणारं असं जीवन आहे. त्याच्यामध्ये तळमळ तर भरपूर आहे. घडो भेटी कृष्णा तिरी स्वामी याची, अशा पद्धतीने त्यांनी ज्या सवाया लिहिलेल्या आहेत त्याच्यातून त्यांची आर्तता दिसून येते. उदासीन हा काळ कोठे न कंठे, अशा पद्धतीने या ध्रुवपदांनी ज्या सवाया लिहिलेल्या आहेत त्या सवायांमध्ये साधकाची तगमग कशी होते ती तगमग संपूर्णपणाने आलेली आहे. वयाच्या 12व्या वर्षी समर्थांनी आपल्या घरातून पळ काढला. त्याच्याही आधी, त्याच्याही पूर्वी अगदी 5 वर्षांचे असताना आपल्या घराच्याच तळघरामध्ये समर्थ एकटेच बसलेले होते. असा उल्लेख आहे की सर्व ठिकाणी शोधून सर्व लोक कावरे बावरे झाल्यानंतर हा मुलगा हरवला की काय असं वाटल्यानंतर कुणीतरी तळघरामध्ये आलं, तेव्हा हे तळघरामध्ये आढ्याकडे पाहत बसलेले होते. आणि तेव्हा त्यांनी चिंता करीतो विश्वाची असे उद्गार काढले होते. यथाकाल म्हणजे 8व्या वर्षी त्यांना आपल्या सद्गुरूंचा अनुग्रह झाला. त्यांचे वडील बंधूच त्यांचे सद्गुरू होते. त्यांनी त्यांना राम नामाची दीक्षा दिली. आणि 12व्या वर्षी समर्थ लग्नाच्या मंडपातून शंकर श्रीकृष्ण देवांच्या भाषेत फडकले असं त्यांनी म्हटले. ते लग्नाच्या मंडपातून फडकले, फडकले म्हणजे निघून गेले.
नाशिक जवळ टाकळीला गोदावरीच्या काठावर त्यांनी 12 वर्ष पुरश्चरण केलं, साधना केली. त्याच्यामध्ये सकाळपासून ते माध्यान्हापर्यंत म्हणजे 6 तास कमरेभर पाण्यात उभं राहून त्यांनी गायत्रीचं पुरश्चरण केलं, रामनाम घेतलं. त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर ते भिक्षा मागत असत. आणलेली जी भिक्षा असेल ती भिक्षा गोदावरीमध्ये बुडवत असत. त्याच्यातले सगळे जे सेवनीय असे रस असत ते रस निघून जात असत आणि उर्वरित जे असे पाण्यात भिजवल्यानंतर उरलेलं ते खात असत. दुपारच्या वेळेला ते ध्यानधारणा करत असत. अशा प्रकारे 12 वर्ष त्यांनी एक प्रकारे अत्यंत कठोर अशी साधना केली. मी स्वामीजींकडून असं ऐकलेलं आहे की त्या काळामध्ये समर्थांचं कमरेच्या खालचा भाग हा जवळपास माशांनी खाल्ल्यासारखा आणि सडल्यासारखा असा झालेला होता. 12 वर्षांनंतर समर्थांनी टाकळी सोडलं आणि त्याच्या पुढे 12 वर्ष त्यांनी देशाटन केलं. सर्व देशामध्ये त्यांनी परिभ्रमण केलं आणि सर्व देशाची परिस्थिती त्यांनी पाहिली. माणसं कशी आहेत, त्यांचे स्वभाव कसे झालेले आहेत, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकृतीची, स्वभावाची अथवा गुणवैशिष्ट्याची माणसं आहेत. त्याच्या मागे कारण काय आहेत? आणि वयाच्या 36व्या वर्षी ते चाफळ खोऱ्यामध्ये आले. आणि चाफळ खोऱ्यामध्ये रामाचं मंदिर स्थापून त्या ठिकाणी समर्थांनी वस्ती केली. समर्थांचा हा जो काळ होता हा काळ बहुंशी एकांतामध्ये जात असे. दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो, अशा रीतीने त्यांचं वर्णन असेल, वर्तन असेल. हळूहळू समर्थांची महती आजूबाजूच्या लोकांना पटायला लागली, त्यांना शिष्य मिळायला लागले. इतर संत आणि समर्थ यांनी केलेल्या कार्यामध्ये जो बदल होता तो बदल म्हणजे समर्थांनी देखील रामकथा ब्रह्मांड भेदून पहिल्याड न्यावी अशा प्रकारची जिद्द अंतःकरणात धरलेलीच होती. त्याचबरोबर समाज आणि राष्ट्र देखील बदलून टाकावं अशी एक दुर्दम्य आकांक्षा समर्थांनी अंतःकरणामध्ये बाळगली. वन्ही तो चेतवा वारे, चेतविताची चेतितो. इतर संतांच्या बाबतीत जी गोष्ट दिसून येत नाही, नाथांनी जेव्हा देवगिरीवर अल्लाउद्दीन खिलजीनी स्वारी केली तेव्हा दार उघड वये, दार उघड, असं म्हणून ताबो फोडलेला होता. आणि या देशामध्ये काही एक स्फुल्लिंग जागं व्हावं अशी इच्छा व्यक्त केलेली होती. पण अशा प्रकारची इच्छा हाक मारून व्यक्त करण्या व्यतिरिक्त त्यांनी विशेष काही केलं असं त्यांच्या जीवनामध्ये दिसत नाही. त्या सर्व गोष्टी समर्थांनी केल्या. नाथांच्या नंतर जवळपास समर्थांचा काळ 100-150 वर्षांनी असावा. ज्ञानेश्वर महाराजांनंतर 300 वर्षांनी नाथ आणि पुढे 100 वर्षांनी समर्थ. तुकाराम महाराजांचं तर लक्ष घरावर देखील नव्हतं.
त्यामुळे राष्ट्राच्या परिस्थितीशी देखील तुकाराम महाराजांचं तसं कर्तव्य काही नव्हतं. साधकाच्या ठिकाणी किती तळमळ असावी, किती आस असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुकाराम महाराज होते. पण समर्थांनी या सर्व गोष्टी सांभाळून राष्ट्रोद्धाराकरता देखील काही विशेष प्रयत्न करावेत असं ठरवलं. आणि जशा प्रकारे संत प्रकृती राखून असतात, स्वभाव धरून असतात, त्याच प्रकारचे लोक त्यांच्या अवतीभोवती गोळा होतात असं लक्षात येतं. समर्थांच्या अवतीभोवती गोळा झालेली मंडळी देखील राष्ट्रोद्धार आणि आत्मोद्धार या दोन्ही गोष्टींनी प्रेरित झालेली मंडळी समर्थांना मिळाली. समर्थांना शिवराय देखील येऊन मिळाले. एवढंच नव्हे तर शिवाजी महाराजांनी समर्थांकडून अनुग्रह घेतला. समर्थांनी देखील शिवाजी महाराजांच्या कार्याला पूरक असंच आपलं कार्य केलं. शिवाजी महाराजांनी देह ठेवल्यानंतर शक्ती गेली. आता केवळ युक्तीने असून काय करणार असं म्हणून एका वर्षामध्ये समर्थांनी देखील देह ठेवला. समर्थांनी तो ब्राह्मण प्रतिपालक असं राज्य पुन्हा इथं निर्माण व्हावं अशी इच्छा धरली आणि शिवाजी महाराजांनी ती इच्छा पूर्ण केली. शिवाजी महाराजांनी एक वेळ अशी आलेली होती की अत्यंत भारावून जाऊन, कारण क्षत्रिय हा इतका विलक्षण मनुष्य असतो की तो जीवावर उदार होऊन लढतो. त्याला आपल्या कार्यासाठी जीव संपवणं हे सोपं वाटतं, तसंच जीव देणं हेही सोपं वाटतं. आणि सर्वस्व अर्पण करणं याच्यामध्ये तर त्याला काहीच वाटत नाही. म्हणजे जी क्षात्र वृत्ती आहे ती वृत्ती ब्राह्म्य वृत्ती आणि वैश्य वृत्ती आणि शूद्र वृत्ती याच्यापेक्षा वेगळी काढलेली आहे. विलक्षण त्याग, विलक्षण सामर्थ्य, विलक्षण शक्ती याचं आत्यंतिक एकत्रीकरण क्षात्र वृत्तीत झालेलं असतं. त्यामुळं क्षात्र वृत्ती ही परमार्थाकरता अतिशय अनुकूल अशी वृत्ती समजली जाते. प्रभू रामचंद्र, प्रभू गोपाळ कृष्ण हे सर्व क्षात्र वृत्तीतले होते. तसे शिवाजी महाराज देखील क्षात्र वृत्तीचे होते. त्यांनी एक वेळ आपलं सर्व राज्य समर्थांच्या झोळीमध्ये सनद लिहून टाकली की हे राज्य तर झालंच, पण हे राज्य आपल्याला अर्पण असो. आणि समर्थांनी ते प्रसाद म्हणून परत शिवाजी महाराजांना परत केले. स्वामीजी असं सांगत असत की त्या ठिकाणी जर आमच्यासारखे लोक असते तर की शिवबा एक तूच मला जाणलंस असं म्हणाले असते, असं मौजेनी ते म्हणत असत. या दोन्ही गोष्टी सामान्य नाहीत. अशा समर्थांना महाराष्ट्रातल्या संतांमध्ये न गणण्याचं फार मोठं काम काही मंडळींनी केलं, महत् काम. समर्थांचे अभंग सकल संत गाथेमध्ये नाहीत, कारण समर्थांना संतच मानलं जात नाही काही व्यक्तींच्या मध्ये. याचं कारण आपल्या ठिकाणी निर्माण झालेला जाती विद्वेष. त्यामुळं समर्थ हे संत देखील नाहीत असं म्हणण्यापर्यंत मजल मधल्या काळामध्ये गेली. आता काळ पालटला, आता असं कोणी म्हणत नाही.
समर्थांनी प्रसंगी काही जातीच्या संबंधी उल्लेख केले. ब्राह्मण मंडळी मेळवाव्या असे त्यांनी जे उल्लेख केले त्यामुळे समर्थांविषयी गैरसमज देखील निर्माण झाले. पण आता ती सगळी आभरणं नाहीशी झाली. मुळातच समर्थांना आधीपासून आणि मधला काळ सोडला तर आता सगळे मानतातच. पण मधला एक असा विलक्षण काळ येऊन गेला की ज्या काळामध्ये समर्थांबद्दल अपसमज निर्माण करण्याचं एक कार्य काही मंडळींनी हाताशी घेतलं. समर्थांची जर भजनं पाहिली तर ती भजनं तुकाराम महाराजांसारखीच, नामदेवांसारखीच, ज्ञानोबांसारखीच, नाथांसारखीच अत्यंत प्रेरक अशी आहेत. आता आपण मनाचे श्लोक पाहिले, ते जर श्लोक पाहिले, समर्थांचं झालं असं की समर्थांचं जे एकूण चरित्र होतं त्या चरित्रामध्ये दोन घटक समाविष्ट झाले. एक म्हणजे समाजकारण आणि राष्ट्रकारण आणि दुसरं म्हणजे त्यांचं संतत्व. असं असल्यामुळं राष्ट्रकारण आणि समाजकारणामध्ये हा आपला प्रांत नाही असं म्हणून पाहणारे जो परमार्थ वर्ग होता तो परमार्थ वर्ग समर्थांना कदाचित बहिर्मुख समजत असेल. जी चूक 25, 30, 40 वर्षांपूर्वी विनोबांच्या बाबतीत झाली. विनोबांना पाहत असताना विनोबांची थट्टा मस्करी सर्वांनी केली त्या काळी. याचं कारण त्यांना समाजकारण आणि राष्ट्रकारण यांचा अजून एक आयाम त्यांच्या संतत्वाबरोबर जोडला गेला. आणि राजकारण आणि राष्ट्रकारण याच्यामध्ये वेगळी वेगळी मतं असणं हे स्वाभाविक असल्यामुळं विनोबांबद्दल देखील गैरसमज निर्माण झाले. पण तो काळ संपून गेला. कारण या तात्कालिक गोष्टी असतात. तो काळ संपला, ती माणसं गेली, त्या घटना गेल्या. आणि आता जर विनोबा सर्व राष्ट्राला काय म्हणून परिचित असतील तर एक उत्तम अंतरंग अभ्यासू संत असे म्हणूनच परिचित राहिले. तसंच समर्थांच्या बाबतीत हा सर्व भाग इतिहास जमा झाला. समर्थांनी स्थापन केलेले मठ देखील 1700 मठांची त्यांनी स्थापना केली. त्याच्यामध्ये उत्तम संपर्क राहील अशी व्यवस्था केली. या सर्व गोष्टींचा शिवाजी महाराजांच्या राजकारणाला देखील उत्तम उपयोग होत असे. या लोकांवर राज्य केलं तर चालतं, पण यांची धार्मिक अस्मिता जर दडपायला गेलं तर इथं राज्य करणं कठीण आहे हे तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी ओळखलेलं होतं. त्यामुळे तेव्हाच्या समाजामध्ये संत काम करत होते. याचा फायदा घेऊन समर्थांनी मठ स्थापन केले आणि त्याचा उपयोग परमार्थी मंडळींनाही झाला आणि राजकारण्यांनाही झाला. ध्यान लागले रामाचे, दुःख हरले जन्माचे, राम पदांबुजावरी वृत्ती गुंतली मधुकरी, राम वदन मयंकी चक्षु चकोर झाले सुखी, तनु मेघ श्याम मेळे चित्त चातक निवाले, कीर्ती सुगंध तरुवरी पूजे कोकिळा वैखरी, रामी रामदास स्वामी प्रगटले अंतर्यामी. मी पाटणला गेलो तो पाटणकरांकडं, ते आज इथं आहेतच. त्यांच्या घरी समर्थांनी स्थापलेली समर्थांच्या पूजेत असलेल्या मूर्ती असाव्यात. मला आता नीट संदर्भ आठवत नाही, पण त्या भागामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी जे काही काम केलेलं आहे, रामाच्या मूर्ती आहेत, समर्थांनी स्थापन केलेल्या रामाच्या मूर्ती आहेत. समर्थ समाजामध्ये एकरूप होऊन गेलेले होते. राम आकाशी पाताळी, राम नांदे भूमंडळी, राम योगी यांचे मेळी सर्व काळी शोभतो, राम नित्य निरंतरी, राम सबाह्य अंतरी, राम विवेकाचे घरी भक्तीवरी सापडे, राम भावे ठाई पडे, राम भक्तासी सापडे, राम मी पणे नातुडे, मौन घडे श्रुतीसी,
भजनाची चाल आहे. राम आकाशी पाताळी, राम योग्यांचे मंडण, राम भक्तांचे भूषण, राम आनंद रक्षण, संरक्षण दासाचे. हे जुळून घेण्यासाठी राम आकाशी पाताळी. रामचंद्रांचे महान भक्त हनुमंत यांची आरती समर्थांनी केलेली आहे. सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी, करी डळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी, कडाडिले ब्रह्मांड धोका त्रिभुवनी, सुरवर निशाचर त्या झाल्या पळणी, जय देव जय हनुमंता, तुमचेनी प्रतापे न भिये कृतांता, दुमदुमिले पाताळ उठला पड शब्द, धगधगिला धरणीधर मानिला खेद, कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद, रामी रामदासा शक्तीचा शोध. इतर संतांनी न वापरलेले शब्द, दणदणी असे शब्द समर्थांनी वापरलेले दिसतात. तसंच खूप कोमल असे देखील शब्द समर्थांनी वापरलेले आहेत. कल्याण मागणे रामा तुझ, कल्याण मागणे रामा तुझ, तू जग जीवन तू मन मोहन, कोण आहे तुझ विणे रामा तुझ, कल्याण मागणे रामा तुझ. आम्ही हरिजन तू जन पावन, बोलती वेद पुराणे रामा तुझ, कल्याण मागणे रामा तुझ. देवही आले भक्त मिळाले, आनंद तुझी येणे गुणे रामा तुझ, कल्याण मागणे रामा तुझ. भक्त सुखी देव राव सुखी हो, दास म्हणे मज देणे, दास म्हणे मज देणे रामा तुझ, कल्याण मागणे रामा तुझ. समर्थांचे जे अभंग आहेत, कीर्तन एवढेच, बाकीचे आपण काही पाहत नाही. हे काही मनाचे श्लोक आणि 1-2 अभंग आता आपण पाहिले. उरलेले आणि काही अभंग आपण पुढच्या वेळेला पाहू. हरिओमच. नमितो योगी घोरयागी तत्वज्ञानी संत, रो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ईशावास्यं इमं सर्वं यत्किञ्च जगत्याञ्च तेन व्यक्तेन मुञ्चिताः, मा गृहः कस्य स्वित्